पेट्रोल कंपनी टाकण्याचा आमिष दाखवत आहे। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। अकाली पडीत शेतकऱ्यांचे आंदोलन पेटणार। आम्हाला आधी जमीन द्या, नंतर धनदांडग्यांचे पहा। श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळ्यातील अकाली पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी खाजगी कंपनीला देण्याचा घाट सरकारने घातल्याचे निषेधार्थ अकाली पडीत शेतकरी संतप्त झाले असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। ॲडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली अकाली पीडित शेतकऱ्यांची प्रजासत्ताक दिनी बैठक झाली। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यपालाच्या मान्यतेने शेतकऱ्यांना तातडीने जमीन देण्यात येईल असे आश्वासन सरकारने देऊन वर्ष उलटले, मात्र शेतकऱ्यांना जमिनी दिल्या नाही। आता शेतकऱ्यांना जमिनी देण्याऐवजी खाजगी कंपनीला 4000 एकर हरेगाव येथील जमिनी देण्याचा घाट घातला जात आहे। त्यासाठी 3 मंत्र्यांच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे। इंग्रजांच्या काळापासून या जमिनी शेतकऱ्यांना मिळाल्या नाही। गोरे गेले, काळे आले, परंतु तरी अकाली पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही। आता तर उद्योजकांना जमिनी देण्याचा निर्णय होत आहे। या निर्णयास अकाली पीडित शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला असून प्रसंगी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करून आरपारची लढाई लढण्याचा निर्धार श्रीरामपूर येथे 9 गावच्या शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे अकाली पीडित शेतकऱ्यांचे आंदोलन पेटणार अशी दिसते। अकाली पडीत संघर्ष समितीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब व प्रांत साहेब यांना निवेदन दिलेले आहे की शासनाने 23 तारखेला जो GR काढलेला आहे त्या GR अन्वये शासन ही 4000 एकर जमीन खाजगी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या ठिकाणी पेट्रोल कंपनी टाकण्याचा आमिष दाखवत आहे। तरी शेतकरी कोणत्याही आमिषाला, शासनाच्या भूलथापांना बळी न पडता या निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि शेतकरी येथून पुढे कोणत्याही कंपनीला किंवा त्रयस्थ व्यक्तीला सदर जमिनीमध्ये पाय न ठेवून देण्याचा निश्चय केलेला आहे आणि तशा आशयाचं निवेदन आज आपण तहसीलदार साहेब व प्रांत साहेब यांना दिलेलं आहे। तरी शासनाने याची योग्य दखल घेऊन शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो त्वरित रद्द करावा, अन्यथा श्रीरामपूर तालुक्यामध्ये खूप मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी सरकारने यातून धडा घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा। उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला अधीन राहून व मंत्रिमंडळाच्या निर्णयाला अधीन राहून राज्यपालाची त्या अध्यादेशावर स्वाक्षरी करून शेतकऱ्यांना सदर जमिनी वाटप कराव्या ही न्याय मागणी मागण्यासाठी शेतकरी या ठिकाणी आज या तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयामध्ये जमलेले आहे। याची नोंद शासनाने घ्यावी, याचे गंभीर परिणाम अन्यथा शासनाला भोगावे लागतील। त्या संबंधीचं निवेदन नुकतंच आपण तहसीलदार व प्रांत साहेबांना दिलेलं आहे। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। शेतकरी संघटनेचा जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची।